खाकी विरुद्ध खाकी, एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांकडून बेदम मारहाण। नमस्कार, मी प्रियंका। लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत। एसटी कर्मचाऱ्यांचा प्रवाशांसोबत वाद अथवा मारहाण होण्याच्या अनेक घटना आपण ऐकल्या आहेत। मात्र खाकी विरुद्ध खाकी असा वाद आपण कधी पाहिलाय का? मात्र अशी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता शहरामध्ये घडली आहे। राहाता बस स्थानकामध्ये एसटी बस घेऊन येणाऱ्या बस चालक व वाहक यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ आणि दमबाजी करणाऱ्या येवला पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीला असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल व त्यांच्या बरोबर असलेल्या 3 व्यक्तींच्या विरोधात राहाता पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जनतेचे रक्षक समजले जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी अशी वर्तवणूक केल्यामुळे पोलीस खात्याचं नाव हे बदनाम होत असल्याची चर्चा पोलीस व नागरिकांमध्ये दिसून आली आहे। याबाबत राहाता पोलीस ठाण्यात बस कंडक्टर बालाजी बोरगावकर व चालक विकास मुंढे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे की रविवारी 1 मार्चला सायंकाळी 5:30च्या दरम्यान राहाता बस स्थानकामध्ये एसटी बस घेऊन येणारे चालक विकास मुंढे व कंडक्टर बालाजी बोरगावकर यांना सध्या येवला पोलीस ठाण्यामध्ये नेमणुकीला असलेल्या पोलीस हेड कॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात व सार्थक संजय बनसोडे आणि त्यांच्याबरोबर असलेल्या 2 व्यक्तींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच बस चालक विकास मुंढे यांच्या सरकारी गणवेशाचा खिसा त्यांनी फाडला। या मारहाणीमध्ये त्यांना चांगलाच मार लागलाय। तसेच पोलिसांना देखील दमबाजी केली। मी पोलीस आहे तुमच्यावर, तसेच पोलीस उपनिरीक्षक लेंडे व पोलीस ठाणे अंमलदार बर्डे यांना तुम्हाला सर्वांना कामाला लावून टाकेल व तुमच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी त्यांनी दिली। फिर्यादी हे शासकीय कर्तव्य पार पाडत होते, मात्र त्यांच्या कामामध्ये अडथळा निर्माण केल्याचं राहाता पोलीस ठाण्यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल फकीरा तोताराम थोरात व त्यांच्याबरोबर असलेल्या 3 व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा तपास हे पोलीस उपनिरीक्षक कुमावत करीत आहेत। ही घटना पाहिल्यानंतर असं वाटतं की रस्त्यावर रात्रंदिवस राबणारा एसटी कर्मचारी असो किंवा कायदा आणि सुव्यवस्था राखणारा पोलीस, दोघे देखील सर्वसामान्यांच्या सेवेसाठीच आहेत। पण अशा प्रकारे कायद्याचे रक्षकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा प्रश्न उभा राहतो की सामान्य माणसाने न्याय नेमका कुणाकडे मागायचा। या घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी। या घटनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि पाहत राहा लेट्सअप मराठी।